प्रश्न कशी झाली आता त्यांच्याच प्रश्नांवर तुम्ही काल सर शरद पवारांनी आता पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांनी विलिनीकरणाबद्दल अत्यंत महत्त्वाचं विधान केलंय. फडणवीस या चर्चेतच नव्हते तर त्यांनी या बोलण्यावरती त्यांचा अधिकार आहे का अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. बघा, आदरणीय शरद पवार साहेबांनी जे सांगितलं आहे त्यांच्या दोन पक्षांच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर, तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. 2-3 दिवसापूर्वी मी सुद्धा हाच मुद्दा मांडला होता. अजित पवार तो पक्ष चालवत होते, अजित पवार. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची परवानगी घेण्याची गरज मला वाटली नाही आणि ज्या अर्थी ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले नाही त्या अर्थी त्यांचा या बाबतीत फडणवीस यांच्यावरती विश्वास नसावा हे मी सांगितलं होतं. हा त्यांचा अंतर्गत विषय असणार, हा त्यांचा कौटुंबिक विषय होता. प्रत्येक गोष्ट ही मोदींना किंवा महाराष्ट्रात फडणवीसांना सांगायलाच पाहिजे किंवा त्यांना विचारूनच निर्णय घेतले पाहिजे सर्व पक्षांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पक्षाच्या. हा हट्ट कशासाठी आहे? हा अनाठाही हट्ट आहे. अजित पवार हे राज्याचे एक महत्त्वाचे नेते होते, त्याहीपेक्षा ते शरद पवार यांच्यानंतर पवार कुटुंबाचे एक महत्त्वाचे कर्ते पुरुष होते. त्यांच्या कुटुंबात चर्चा झाली असेल किंवा त्यांच्या दोन पक्षातल्या प्रमुख नेत्यात जर चर्चा झाली असेल तर असं होऊच शकत नाही, माझ्याशी चर्चा झालीच नाही. हा हट्ट आणि हा अट्टहास योग्य नाही. प्रेसिडेंट ट्रम्पशी अशा प्रकारचा घाणेरडा करार करताना ट्रेड डील, बरं का, डर्टी डील, तुमचे मोदी कोणाशी बोलले होते? देश विकायला काढला तेव्हा किंवा देश विकला जातोय तेव्हा नाही ना. हा त्यांचा वेगळा अंतर्गत विषय. तर कुटुंबाच्या विषयाला बघून तुम्ही म्हणजे अनेक ठिकाणी सुमित्रा पवारांच्या शपथविधीत घाई झाली असा एक सूर उमटत होता. तर त्यावर काल प्रफुल्ल पटेलांनी असं म्हटलंय की पवार कुटुंबात 3 दिवस शोक पाळण्याची परंपरा आहे. पटेलांना काय पवार कुटुंबाचं मुखिया केलंय का? प्रफुल्ल पटेल यांना बघा, कुटुंबातला शोक म्हणजे विधींपुरता असतो. म्हणजे कोणते विधी करतात मला त्या काय पडायचं नाही, पण साधारण हिंदू संस्कृतीमध्ये 13 दिवसाचा शोक असतो. आपण 13 दिवसाचे साधारण शोक पाळतो. अर्थात शरद पवार ज्या विचारसरणीतून आलेले आहेत आम्ही सगळेच, त्याच्यामध्ये या कर्मकांडाला महत्त्व नाही. हे जरी खरं असलं तरीसुद्धा प्रफुल्ल पटेल जे सांगता आहे ती त्यांची बाजू सांगतायत, पण महाराष्ट्राच्या लोकभावना ज्या होत्या त्या प्रसिद्ध झाल्या आहेत किंवा लोकांपर्यंत आलेल्या आहेत आणि ह्याच्यावरती आता फार चर्चा न केलेली बरी. तुमच्यावरती नाव न घेता त्यांनी बऱ्यापैकी चिडचिड केली की आमच्या पक्षाचा अध्यक्ष कोण ठरवायचा, हे कोण ठरवणार, वाकरे ठरवणार. बघा की ठाकरे बाकरे भाकरे वगैरे जे का बोलतायत, पण महाराष्ट्राला पटेल असंच करा एवढंच मी सांगेन. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला जे पटेल तेच करा. अजित पवारांचा पक्ष हा पवारांचा पक्ष होता, पटेलांचा पक्ष नव्हता. तर त्यांनी चिडचिड करू नये. प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्याहीपेक्षा ते मोदी आणि शहांचे भक्त आहेत जास्त. त्यांनी त्यांचे ते कार्य करत राहावं. पण अजित पवारांच्या पक्षाविषयी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांच्या पक्षाच्या लोकांनाच आहे. त्यांनी तर क्लिअर केलं मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही, मी या प्रोसेसच्या बाहेर असेल. ते असं त्यांचं विधान हे महत्त्वाचं. ते म्हणतायत की अध्यक्षाचा निर्णय हा कुटुंबच घेईल, पण ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कुटुंब. पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे, मी कुठे चुकीचं म्हणतोय? त्यांच्या पक्षाची कार्यकारिणी, त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते यांना अमित शहा आदेश देतील, त्यानुसार ते निर्णय घेतील. एकनाथ शिंदेचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष हे दोन्ही पक्ष अमित शहा यांनी स्थापन केलेले आहे. त्यांची जी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कंसात BJP, बरं का, ही त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्या कंपनीचे हे सगळे शेअर होल्डर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे हे त्याचे शेअर होल्डर आहेत.
त्याच्यामुळे त्यांचे निर्णय जे घेणार आहेत ते इलेक्शन कमिशन प्रायव्हेट लिमिटेड BJP इन द ब्रॅकेट आणि अमित शहा हे दोनच लोक त्यांचा निर्णय घेतील. तुम्ही काल ट्विट केलं होतं, त्याचे वेगवेगळे अर्थ निघाले. त्याच्यावरती काही भाजपच्या नेत्यांनी सांगितलं हे शरद पवारांना विचारा का की सोनिया गांधी का पंतप्रधान पद घेतलं नाही. खरं तर संकेत असा होता की सुनेत्रा पवार यांनी ते पद घेतलं गेलं म्हणून ते ट्विट होतं का, त्याचा ट्विटचा अर्थ तुमच्याकडे बघा, आमच्या प्रत्येक वाक्याचा अर्थ चिवडत बसला तर कठीण होईल. माझ्यासमोर ती एक बातमी आली, माझ्याकडे खूप जुनी माझ्याकडे रेफरन्सेस असतात, तर सहज म्हटलं लोकांना माहिती पडावं की त्या काळात काय पिढी बदललेली आहे. नव्या पिढीलाही कळलं पाहिजे की 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी या देशामध्ये काय घडामोडी घडल्या होत्या. त्यासाठी केलेलं ट्विट आहे. त्याच्यामध्ये कोणी कोणाशी संबंध जोडणार हे त्यांच्या मनातली खाई त्याला खवखवे असं एक मराठीमध्ये म्हण आहे बरं का. तुम्ही कशाला आवरून ताणून एकमेकाशी अर्थ जुळवताय, चुकीचं आहे ते. सर, चंद्रपुरामध्ये उद्धव सर एक ऑडिओ क्लिप, अजित पवारांची ऑडिओ क्लिप आता काही वेळापूर्वी समोर आलेली आहे. 8:37 अजित पवारांनी संवाद साधलेला 1 मिनिटाची ती ऑडिओ क्लिप आहे. जर अपघात 8:42-43 ला घडला तर 5-6 मिनिटं अगोदर दादा विमानातून संवाद साधताय. आता मी कसं काय त्याच्यावरती बोलणार. या तांत्रिक गोष्टी आहेत, जी चौकशी आता त्या संदर्भात करतायत त्याच्यासमोर या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. मीही ते पाहिलं विषय. पण त्यांनी शेवटच्या कॉलवर हे कन्वे केलं आहे की आम्ही पण सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जातो बाळा. माई समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी पण बघा, दिली आता आहे. ह्या लहान लहान गोष्टी आहेत. अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाचा अजेंडा स्वतःवर थोपवून घेतला नाही, हे मी वारंवार सांगतो. अजित पवार हे शरद पवार साहेबांप्रमाणे शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण बरं का यांच्या विचारधारेला मानणारे राजकीय नेते होते आणि भारतीय जनता पक्षाबरोबर गेले तरी त्यांनी एकनाथ शिंदेप्रमाणे स्वतःचा विचार खुंटीला टांगून ठेवला नव्हता. ते स्वतःच्या विचारानेच काम करत होते. हे बहुतेक देवेंद्रजींना माहीत नसेल. सर, भाजप देश विकायला काढला तेव्हा व देश विकला जातोय तेव्हा नाही ना. हा त्यांचा वेगळा अंतर्गत विषय आहे. सर, कुटुंबाच्या विषयाला बोलून तुम्ही म्हणजे अनेक ठिकाणी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीत घाई झाली असा एक सूर उमटत होता. तर त्यावर काल प्रफुल्ल पटेलांनी असं म्हटलंय की पवार कुटुंबात 3 दिवस शोक पाळण्याची परंपरा आहे. पटेलांना काय पवार कुटुंबाचं मुखिया केलंय का? प्रफुल्ल पटेल यांना बघा, कुटुंबातला शोक म्हणजे विधींपुरता असतो. म्हणजे कोणते विधी करतात मला त्या पडायचं नाही, पण साधारण हिंदू संस्कृतीमध्ये 13 दिवसाचा शोक असतो. आपण 13 दिवसाचे साधारण शोक पाळतो. अर्थात शरद पवार ज्या विचारसरणीतून आलेले आहेत आम्ही सगळेच, त्याच्यामध्ये या कर्मकांडाला महत्त्व नाही. हे जरी खरं असलं तरी सुद्धा प्रफुल्ल पटेल जे सांगता आहे ती त्यांची बाजू सांगतायत. पण महाराष्ट्राच्या लोकभावना ज्या होत्या त्या प्रसिद्ध झाल्या आहेत किंवा लोकांपर्यंत आलेल्या आहेत आणि ह्याच्यावरती आता फार चर्चा न केलेली बरी. तुमच्यावरती नाव न घेता त्यांनी बऱ्यापैकी चिडचिड केली की आमच्या पक्षाचा अध्यक्ष कोण ठरवायचा, हे कोण ठरवणार. वाकरे बघा की ठाकरे बाकरे भाकरे वगैरे जे का बोलतायत, पण महाराष्ट्राला पटेल असंच करा एवढंच मी सांगेन. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला जे पटेल तेच करा. अजित पवारांचा पक्ष हा पवारांचा पक्ष होता, पटेलांचा पक्ष नव्हता. तर त्यांनी चिडचिड करू नये. प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्याहीपेक्षा ते मोदी आणि शहांचे भक्त आहेत जास्त. त्यांनी त्यांचे ते कार्य करत राहावं. पण अजित पवारांच्या पक्षाविषयी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांच्या पक्षाच्या लोकांनाच आहे. त्यांनी तर क्लिअर केलं मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही, मी या प्रोसेसच्या बाहेर असेल. ते असं त्यांचं विधान हे महत्वाचं आहे. ते म्हणतायत की अध्यक्षाचा निर्णय हा कुटुंबच घेईल, पण ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कुटुंब. पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मी कुठे चुकीचं म्हणतोय. त्यांच्या पक्षाची कार्यकारिणी, त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते यांना अमित शहा आदेश देतील त्यानुसार ते निर्णय घेतील. एकनाथ शिंदेचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष
हे दोन्ही पक्ष अमित शहा यांनी स्थापन केलेले आहे. त्यांची जी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कंसात बीजेपी, बरं का, ही त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्या कंपनीचे हे सगळे शेअर होल्डर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे हे त्याचे शेअर होल्डर आहेत. त्याच्यामुळे त्यांचे निर्णय जे घेणार आहेत ते इलेक्शन कमिशन प्रायव्हेट लिमिटेड बीजेपी इन द ब्रॅकेट आणि अमित शहा हे दोनच लोक त्यांचा निर्णय घेतील. तुम्ही काल ट्विट केलं होतं, त्याचे वेगवेगळे अर्थ निघाले. त्याच्यावरती काही भाजपच्या नेत्यांनी सांगितलं हे शरद पवारांना विचारा का की सोनिया गांधी का पंतप्रधान पद घेतलं नाही. खरं तर संकेत असा होता की सुनेत्रा पवार यांनी ते पद घेतलं गेलं म्हणून ते ट्विट होतं का, त्याचा ट्विटचा अर्थ तुमच्याकडे बघा, आमच्या प्रत्येक वाक्याचा अर्थ चिवडत बसला तर कठीण होईल. माझ्यासमोरची एक बातमी आली, माझ्याकडे खूप जुनी माझ्याकडे रेफरन्सेस असतात, तर सहज म्हटलं लोकांना माहिती पडावं त्या काळात काय पिढी बदललेली आहे. नव्या पिढीलाही कळलं पाहिजे की 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी या देशामध्ये काय घडामोडी घडल्या होत्या. त्यासाठी केलेलं ट्विट आहे. त्याच्यामध्ये कोणी कोणाशी संबंध जोडणार हे त्यांच्या मनातली खाई त्याला खवखवे असे मराठीमध्ये म्हण आहे, बरं का. तुम्ही कशाला आवरून ताणून एकमेकाशी अर्थ जुळवताय, चुकीचं आहे ते. सर, चंद्रपुरामध्ये उद्धव सर एक ऑडिओ क्लिप, अजित पवारांची एक ऑडिओ क्लिप आता काही वेळापूर्वी समोर आलेली आहे. 8:37 अजित पवारांनी संवाद साधलेला 1 मिनिटाची ऑडिओ क्लिप आहे. जर अपघात 8:42-43ला घडला तर 5-6 मिनिटं अगोदर दादा विमानातून संवाद साधतायत. आता मी कसं काय त्याच्यावरती बोलणार. या तांत्रिक गोष्टी आहेत, जी चौकशी आता त्या संदर्भात करतायत त्याच्यासमोर या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. मीही ते पाहिलं विषय. पण त्यांनी शेवटच्या कॉलवर हे कन्वे केलं आहे की आम्ही पण सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जातो बाळा. माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी पण बघा, दिली आता आहे. ह्या लहान लहान गोष्टी आहेत. अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाचा अजेंडा स्वतःवर थोपवून घेतला नाही, हे मी वारंवार सांगतो. अजित पवार हे शरद पवार साहेबांप्रमाणे शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण, बरं का, यांच्या विचारधारेला मानणारे राजकीय नेते होते आणि भारतीय जनता पक्षाबरोबर गेले तरी त्यांनी एकनाथ शिंदेप्रमाणे स्वतःचा विचार खुंटीला टांगून ठेवला नव्हता. ते स्वतःच्या विचारानेच काम करत होते. हे बहुतेक देवेंद्रजींना माहीत नसेल. सर, भाजपकडून प्रस्ताव आले चंद्रपुरात तुम्हाला शिवसेनेला की 1.25 वर्ष आम्ही 1.25 वर्षाचा महापौर करण्याचा प्रस्ताव दिला. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूर संदर्भातली जो निर्णय घेतला आहे तो असा आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. आमचे तिकडले जे जिल्हा प्रमुख किंवा इतर जे लोक निवडून आलेले आहेत त्यांना या स्पष्ट सूचना आहेत की आपल्याला एकतर विरोधी पक्षात बसू, विरोधी पक्ष नेता म्हणून काम करू, नाहीतर जी काही चर्चा करायची आहे ती काँग्रेस पक्षाबरोबर करा. पण भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासंदर्भातले कोणतेही संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले नाही. ज्यांच्यावरती जास्त केसेस होत्या पक्षफुटीच्या अगोदर तेच नेते पक्ष विलिनीकरणाला मर्जरला विरोध करताना पाहायला मिळत आहेत. त्यामागे काही बीजेपीचा हात आहे का असं शंका होत आहे. काल नरेंद्र मोदी अमित शहासोबत भेट झाली. बघा, प्रफुल्ल पटेल यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच आहेत, एक पाय नाही म्हणत मी. पटेलांचे, तटकऱ्यांचे, आणि ह्याचं कारण तुम्ही सांगताय तेच आहे की ज्या पद्धतीनं ईडी सीबीआयनं अनेक राजकीय नेत्यांवरती दबाव टाकण्यासाठी गुन्हे दाखल केले, छळ केला, त्याच्यामुळे कमजोर हृदयाची माणसं आहेत सगळी. आमच्यासारखी धाडसी लोक नाही आहेत ते जो होगा वो देखा जाएगा, जेल में डालना है डाल दो, चलो हमारा मौका आएगा तो आपको भी डाल देंगे. तो हे या गोष्टी होतच राहणार आहेत. आणि आज त्यांच्या अजित पवारांच्या पक्षातले बहुसंख्य आमदार यांच्यावरती अशाच प्रकारचे खटले आहेत. गैरव्यवहार, आर्थिक अपराधापर, बँका लुटणं, बरं का, त्यानंतर चुकीच्या पद्धतीनं जमिनीचे व्यवहार करणं, अशा प्रकारचे, किंवा साखर कारखान्यांच्या संदर्भात चुकीचे व्यवहार करणं. त्याच्यामुळे यांच्यावरती अशा प्रकारचे दबाव आहे. त्यांच्या पक्षामध्ये 90% लोक हे सरंजामदार आणि वतनदारच आहेत.
ज्याने अशा प्रकारचं काम करून विधानसभा लोकसभा लढल्या जिंकल्या, बघा त्याच्यामध्ये काय चुकीचं असं म्हणत नाही, त्यांचा पक्ष आहे तो. आणि त्याच्यामुळे आता हसन मुश्रीफचं मी ऐकत असतो हल्ली, फार मोठं प्रवचन देशाला देत असतात महाराष्ट्राला. त्यांच्या घरी जेव्हा ईडीची रेड पडली तेव्हा ते आणि त्यांचं कुटुंबाची वक्तव्य तुम्ही ऐका. किरीट सुमाय गेले. किरीट सोमय्या नाही, ईडीची रेड पडली तेव्हा आम्ही टीव्हीला लाईव्ह पाहत होतो. आमच्या घरावरती ईडीची रेड पडली तेव्हा आमच्या घरातल्या बायका समोर आल्या नाहीत रडत. आम्ही धाडसानं सामोरा गेलो, अनेक लोक गेले, नवाब मलिक गेले, अनिल देशमुख गेले, असे अनेक लोक गेलेले आहेत. पण ह्यांच्या घरावर जेव्हा ईडीच्या कारवाया झाल्या, भले त्या खोट्या असतील, तेव्हा तुमच्यासारखे धिप्पाड पुरुष हे कसे गर्भगळीत झाले महाराष्ट्रानं पाहिलं. त्याच्यामुळे ते जे आता काय सांगतायत, प्रवचनं देत आहेत हिमतीची, धाडसाची, नैतिकतेची, त्याच्यावरती महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही. सर, लोकसभेमध्ये अजित पवार यांच्या संदर्भात कार्यस्थगन प्रस्ताव आणलेला आहे शिवसेनेने. अरविंद सावंत किरीट सोमय्याने अजित पवारांवरती केलेले आरोप पाहिले. त्यानंतर अजितदादा गेल्यानंतर अचानक त्यांच्यावरती आलेलं प्रेम, दिलेल्या जाहिराती, हे महाराष्ट्राने कसं केलं? ढोंग आहे. भारतीय जनता पक्षासारखा ढोंगी पक्ष इतिहासात नाही. आणि अजित पवारांच्या अपघातासंदर्भात ज्या शंका व्यक्त केलेल्या आहेत अनेक ठिकाणांवर, आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे थोडंसं रंगसफेदी करण्यासाठी जाहिराती दिल्या. यापूर्वी अनेक प्रमुख नेते या महाराष्ट्रात निधन झालेलं आहे, अनेक जे भारतीय जनता पक्षावर काम केलं. त्याच्या वेळेला अशा जाहिराती भाजपने दिलेल्या नाहीत, अजिबात नाहीत. अनेक मोठे नेते गेलेले आहेत, अनेक मोठे. ओमराजे निंबाळकर म्हणतात की ईव्हीएम मध्ये घोटाळा असता तर मी निवडूनच आलो नसतो. ठीक आहे. सर, कार्यस्थगन प्रस्ताव शिवसेना अरविंद सावंतांनी प्रस्ताव दिला, स्थगन प्रस्ताव, आणि चर्चा करा म्हणतात अजित पवार. महत्वाचा विषय आहे. आणि मी तो सुप्रीम कोर्टाने मॉनिटर करा. असं आहे की संसदेमध्ये मी हा विषय मांडलेला आहे ना, ही पक्षाची भूमिका आहे. राज्यसभेत मी तोच विषय मांडलेला आहे की अजित पवारांचा जो अपघात आहे तो संशयास्पद आहे सर, आणि त्याची न्यायालयीन चौकशी होणं गरजेचं आहे सिटिंग जजकडून. हे राज्यसभेत मी वारंवार मांडलेलं आहे. चला, थँक्यू. शरद पवार सांगतायत सुनेत्रा पवार जर उपमुख्यमंत्री झाले तर आनंदाने त्यांना आशीर्वाद देणार. मग त्यात चुकीचं काय? ते या घरात त्या पवार कुटुंबाचे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे शरद पवार हे भीष्म पितामह आहेत. आणि ते आशीर्वाद, त्यांचं मन मोठं आहे पवार साहेबांचं. पवार साहेब लहान सहान गोष्टीमध्ये कुडत बसत नाही. अनिल देशमुख यांनी नितीन गडकरींना खासगी विमानाने प्रवास करण्याची वॉर्निंग दिली आहे अजित पवारांच्या अपघातानंतर. अमेरिकेच्या कृषी सचिव यांनी अमेरिकेसाठी भारताची कृषी क्षेत्राची दारं उघडी झाली आहेत असं वक्तव्य केलंय. भारताच्या कृषी क्षेत्राला या ट्रेड डीलने मोठा धक्का बसणार आहे असं सांगितलं जातं. देश विकण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अमेरिकेला. इंग्लंडनं, ब्रिटिशांनी भारतावरती व्यापारी म्हणून येऊन राज्य केलं आणि देश गुलाम केला. तेव्हा भारत लोकतांत्रिक देश नव्हता. पण आता लोकतांत्रिक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका अनामिक रहस्यमय भीतीपोटी आपलं काहीतरी उघडं पडेल अमेरिकेतून, या भीतीपोटी देशाचा शेतकरी, कष्टकरी, मजूर वर्ग, शेतमजूर यांचं रक्त आणि घाम याचा सौदा अमेरिकेच्या पायाशी आणून ठेवला. अमेरिकेकडून तेल घेणार आहेत, घ्या. रशियाकडून तेल घ्यायचं नाही, प्रेसिडेंट ट्रम्पची अट आहे. आपण झुकलेला आहात मिस्टर मोदी, 56 इंच छातीवाले. आणि कृषी उत्पादनं अमेरिकेची झिरो टेरिफ, कोणत्याही कराशिवाय भारतात येतील. त्याच्यामध्ये सगळं काय आहे? पियुष गोयल खोटं बोलतायत. सर्व शेती उत्पादनं, कापूस, मका, गहू, धान्य, फळं, फुलं, दूध, चीज, ही सर्व कृषी उत्पादनं, सडका माल त्यांचा भारताच्या कृषी बाजारपेठेत येईल आणि तो भारतीय शेतकऱ्यांपेक्षा कमी दरात विकला जाईल. त्याच्यामुळे भारतीय शेतकरी हा, त्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग राहणार नाही. आज तो आत्महत्या करतोच आहे. कोणत्या भीतीपोटी मोदींनी हा करार केला?
18% टेरिफ कमी झालं म्हणून भाजपचे लोक आनंद उत्सव साजरा करतायत. हा, पण भारतावरती मूळ टेरिफ हे साधारण 3.25% होतं ना. मनमोहन सिंगच्या काळामध्ये तर 2.5% सुद्धा नव्हतं. 18% टेरिफ आपल्यावरती लादून पुन्हा अमेरिकेच्या अनेक अटी मान्य करून अमेरिकेच्या शेतकऱ्यांचं द ग्रेट अमेरिका बनवण्यासाठी द ग्रेट इंडियाला त्यांनी खड्ड्यात घातलेलं आहे. पण सर, अलीकडे परराष्ट्र धोरणामध्ये असं दिसतं की ते म्हणतात की आपण रशियाकडनं तेल खरेदी बंद केली म्हणून आम्ही असं करतो. म्हणजे आपलं परराष्ट्र धोरण हे अमेरिकेच्या आपलं परराष्ट्र धोरण प्रेसिडेंट ट्रम्प ठरवतो आहे. आपलं संरक्षणविषयक धोरण प्रेसिडेंट ट्रम्प ठरवतो आहे. आपलं आर्थिक धोरण प्रेसिडेंट ट्रम्प ठरवतो आहे. हे 3 प्रमुख धोरणं जेव्हा एखादा परका देश ठरवतो तेव्हा या देशाचं सार्वभौमत्व त्या देशाच्या पायाशी या देशाच्या राज्यकर्त्यांनी गहाण टाकलेलं आहे. आणि हे केव्हा होतं? जेव्हा तो देश या देशाच्या राज्यकर्त्यांना कुठल्या तरी प्रकरणामध्ये ब्लॅकमेल करतो. काल राहुल गांधींनी सांगितलं आहे की एपिस्टीन फाईलचा बराचसा माल अद्याप यायचा आहे. एक फाईल उघडून प्रत्यक्ष प्रधानमंत्र्यांचं नाव आल्यावर पुढल्या 12 तासामध्ये करारावर सह्या झालेल्या आहेत. राहुल गांधींना सभागृहात बोलिए आप बोलिए. सर, ट्रंप टैरिफ को लेकर पीयूष गोयल ने गैर संघीय में सब बताया. क्या? पीयूष गोयल ने कहा है कि ये बहुत देखिए, अच्छा पीयूष है. गोयल झूठ बोल रहे हैं. इस देश के सभी केंद्रीय मंत्री झूठ बोल रहे हैं. प्रेसिडेंट ट्रंप के साथ जो एग्रीमेंट हो गया है, ट्रेड डील हो गया है, वो हमारा देश लगभग अमेरिका के चरणों में डाल दिया है. अमेरिका ने हमको खरीद लिया है. क्या बोलते हैं कि ये बहुत बड़ा हमारा विजय है. कौन सा विजय है भाई? आप बताइए. आप पूरे देश में जश्न मनाने की बात करते हो. 18% टेरिफ आज भी कायम है, जो पहले 3% था लगभग. उसके बावजूद अमेरिका के जो एग्रीकल्चरल प्रोडक्ट्स हैं वो 0 टेरिफ पर भारत के मार्केट में, कृषि मार्केट में आ जाएंगे, जिसमें सभी धान हो गए, फल हो गए, फूल हो गए, दूध होगा, डेयरी प्रोडक्ट्स हो गए. हमारे किसान का खून पसीना बहाकर जो माल बनाते हैं उससे सस्ते दामों में अमेरिका हमारे मार्केट में उनके माल बेचेंगे. तो हमारा किसान का आत्महत्या करेगा. कोई एक रहस्यमय तरीके से हमारी सरकार के लोगों को ब्लैकमेल किया जा रहा है अमेरिका से. वो क्या है? जैसे कल राहुल जी ने कहा कि एपिस्टीन फाइल के बाद तुरंत ये ट्रेड डील जो रुका था वो उसके ऊपर सिग्नेचर हो गए और एपिस्टीन फाइल का बहुत सा माल अभी आना बाकी है. तुरंत ये सिग्नेचर कर दिया. उसका मतलब है ब्रिटिश जब यहां आए थे तो व्यापार करने और हमको गुलाम बनाया, और आज यहां के हमारे सत्ताधारियों ने अपने आप अमेरिका के चरणों में जाकर हमें आपका गुलाम बनाइए लेकिन हमारी फाइलें मत खोलिए, इस प्रकार का व्यवहार किया है. ये देश के लिए बहुत ही खतरनाक है. लगभग देश को बेच दिया है.